फार खणलं नाही तिथं. त्यांच्या समाधीच्या शेजारी एक वटवृक्षाचं झाड लावलं सगळ्यांनी मिळून. का बरं लावलं बरं, मला खूप गोड वाटलं बरं. काही खूप गोड वाटलं. एक तर शासनाची जे जे काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे जे काही सूचना आहेत शासनाच्या, त्यापैकी एक काम केलं आपण. आणि वटवृक्षाचं झाड लावलं हे विशेष केलं. पुन्हा वटवृक्ष काय असतो, त्याचं जीवन फार दीर्घकाल असते महाराज. 200-200, 300-300, 400-400 वर्ष जगणारी ती झाडं आहे. भले गुरुजीनं या संसारामध्ये काय 5, 50, 60, 70 वर्ष त्यांनी इहलोकामध्ये राहिले असतील, पण त्या झाडाच्या नावानं ते अजरामर राहणार आहेत. विठ्ठल अजून एक आरंभाला थोडीशी विनंती करून सूचना देतो. ज्यावेळेस आमच्या चोपदारांनी विना नेला इथून, मस्त आनंदात नेला आम्हाला, ठीक मान्य आहे, पण ते किती नाचावं यालाही थोडीशी मर्यादा आहे. खूप मला गोड वाटलं ते, पण मला भजन लांबवावं लागलं त्यांचं तिथं जाईपर्यंत विना देईपर्यंत. कुठल्याही गोष्टीला छोट्या छोट्या मर्यादा असावं. आणखी एक विशेष गोष्ट, आपण हे कामं नवीन नवीन सुरू केले, पण जुने कामं विसरून गेले आपले. विनेकऱ्याला आसन नाही तिथं. मला सांगावं लागलं की दादा, विनेकरी सामान्य नाही, कीर्तनकार सामान्य नाही, विनेकरी सामान्य नाही. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याकडे जर दुर्लक्ष आपलं होत असेल, तर त्याची खबरदारी वक्त्यानं घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता टाळं आपण असे ठेवले. आमचे दादा गादीवर बसले, विना आपलं मृदंग गादीवर ठेवला म्हणून त्याला गादी बसायला मिळाली. बरोबर आहे, ते काय गादीवर बसत नाहीत, त्यांना आवडही नाही. पण आता आमचा मृदंग जर गादीवर आहे तर मग आम्हीसुद्धा गादीवर, ठीक आहे, मान्य आहे. तशीच त्या कीर्तनकाराची, विनेकऱ्याची सुद्धा तेवढीच काळजी आपण घ्यावी. हे मी एक फार मोठा कोणी आहे असं नाही, पण फार ठिकाणी मी पाहतो कीर्तनकाराच्या अगोदर तो विनेकरी आहे आणि कीर्तन झाल्यानंतरही तो या पदावर येतो. म्हणजे तोच खरा आहे, आम्ही मधले आहोत. आणि मधलं काहीच खरं नसतंय. मधील ते वाव अवघी उपाधी, तुम्हा आम्हा मधी तेची परी असो. खरं तर फेत फार लहान आहे मी. आमच्या प्रमोद गुरुजीला वाटत असेल एवढे टाळ करीन मी जर वाजवणार असेल तर खरंच आळंदीचाच बोवा लागत होता इथं. नक्की वाटायला की नाही, सगळ्याच्या मनात वाटायला की नाही. मला सगळ्याच्या मनातलं कळतंय हो, पण आता गुरुजीनं ह्यांनी काय केलं कुणाला माहीत आहे. एवढा समारंभ आहे म्हणून मलाही वाटलं नव्हतं. मला वाटलं आपलं घरामध्ये कुठंतरी मंदिरामध्ये छोटासा कार्यक्रम. पण ही साक्ष ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस असं आठवतं की गुरुजीनं आपलं गाव नव्हे पूर्ण परिसरासाठी काय परिश्रम केले, त्याची फलश्रुती म्हणजे हा समाज आहे. विठ्ठल असो. प्रस्तावनेत अधिक वेळ न घालताना, बरं वॉटरप्रूफ आहे म्हणून आपल्याला थोडी सेफ्टी आहोत म्हणा आपण, त्यामुळे कीर्तन 2-3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत होईल. कारण एवढे टाळकरी एवढे मृदंगे मला कधीच मिळत नाही. खुब्यात दुखतंय वाजणारा मृदंग आमच्या संग राहतो. चाल तर त्याला स्वर कुठं आहे आणि विना कुठं लावला आहे, मृदंग कुठं आहे हे माहीत नसलेले टाळकरी आमचे असतात. त्याच्यामुळे एवढा आनंद जर मला उपभोगायला गुरुजीच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं मिळत असेल आणि टेंट जर वॉटरप्रूफ असेल तर 4 वाजे तर काय हरकत आहे गुरुजी? नक्की नक्की. विठ्ठल विठ्ठल 4 वाजे तर कीर्तन करताल हो, पण तुम्हाला कीर्तन करण्याची क्षमता आहे का तेवढी? हे बघा आधी खरंच नाही. अजिबात 1 तासाच्या आत आपण ही चिंतन सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. खूप गोड अशा प्रकारची ही गायनारी मंडळी आलेली आहे. वाजवणारे आमचे गुरुजी तर इतका सुंदर चक्रधार वाजवला त्यांनी 2दा. मला चक्कर येते का काय की वाटू लागलं, पण आली नाही. हां, इतकं गोड वाजवतात. हे छोटंच लेकरू आहे, पण तुमचाच शिष्य आहे ना, नातू? वा, या गावाचा नातू. वा वा वा, बहुत बढिया. टाळ्या वाजवा जरासं. म्हणजे गुरुजीनं आपण तर परमार्थ केला, पण नातूपर्यंत हे लोन पोहोचण्याचं काम गुरुजीने केले, म्हणून गुरुजीच्या बाबतीत खूप मोठा धन्यवाद देऊ आपण. विठ्ठल
आपण निवडलेला आहे तुकाराम महाराजांचा, याच्यामध्ये आरंभालाच एक वाक्य मी बोलून गेलो. या अभंगामध्ये साध्य आणि साधनाचा विचार आहे. गुरुजी अशीच कीर्तन करत जा, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही करताच. कारण माऊलीच्या पठाडीतले जे लोक आहेत ते बहुतेक विषय असा वाहू जाऊ देत नाहीत ते, आणि तुम्ही त्या पठाडीतले असल्यामुळे जास्तीत जास्त असा प्रयत्न करा. तुमच्याकडं बघून दुसऱ्या लहान लहान कीर्तनकारांनी प्रमोद गुरुजी जे कीर्तन करतात ते आपल्याला आलं पाहिजे, अशी थोडी परंपरा नेण्याचा प्रयत्न करू. खरं तर तसं आबाळच फाटलेलं आहे आता सध्या, त्याला शिवायला आपल्याजवळ सुई बी नाही, दोराही नाही, इतके निर्बळ ठरलेलो होतो आपण. पण एक उदाहरण माझ्या मते बार्शीकर महाराजांनी कीर्तनात सांगितलं, आपण प्रयत्न करत राहणं हे योग्य आहे. एका घराला कुठंतरी आग लागली, सगळे लोक बकेटाने, घागरीने, काईने, आणि एक छोटीशी चिमणी विहिरीला, नदीला जायची, आपल्या चोंचीत पाणी भरायचे, जिथं आग लागली तिथं फेकायची. लोक म्हणले, चिमुताई, अहो बकेट लोक टाकालेत, घागरीनं पाणी टाकालेत, तरी ती आग विझत नाही, आणि तुमच्या चोंचीतल्या एवढ्या पाण्यानं काय होणार आहे, असा त्या चिमणीला प्रश्न विचारला. तर त्या चिमणीनं आणि ह्याही चिमणीनं एकच उत्तर दिले, माझ्यानं आग विझणार नाही, पण इतिहासात माझी नोंद होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हा वारकरी संप्रदायाचा जो आचरणाचा, वक्तृत्व आणि आचरण याचा जो दिवा आहे, तो शक्यतो आपण विझू देऊ नये, त्याला तेवत ठेवणं हे आमचं वारकरी संप्रदायाचं काम आहे. विठ्ठल. आपण हे चिंतन करत होतो, साध्य आणि साधनाचा विचार या अभंगात तुकाराम महाराज करतात. काय साध्य आहे? थोड्या थोड्या सोप्या भाषेमध्ये, वास्तविक ही शास्त्रीय प्रक्रिया आहे, विचारसागरातली ही प्रक्रिया आहे, तिथले अवघड शब्द आहेत, पण त्याचं सोपं करण्याचा आपण प्रयत्न करू. साध्य साध्य या शब्दाचा अर्थ जे मिळवायचं त्याला साध्य म्हणायचं, आणि ज्याच्या द्वारा मिळवायचं त्याला साधन म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. उदाहरणच आपल्याला सांगायचं असेल तर आपण कुठून आलो इथं या पिपरणवाडीला. पिपरणवाडीला आपल्याला जायचं हे साध्य आहे. मग कोण कसे आले, कोण पायी आले. एक बाबा इथं आम्हाला रस्त्यात गाठ पडले, पायीच येऊ लागले होते ते, पायी आले. कोणी आपल्या मोटरसायकलवर आले, कोणी एखादी वाहन करून, टेम्पो करून आले, कोणी एखादी ऑटोमध्ये आले, कोणी कसे आले. वाहनं वेगवेगळे आहेत, पण ठिकाण मात्र एक आहे. पिंपरणवाडीला जाणं हे साध्य आहे, आणि ते जाण्यासाठी जे साधन ज्यांना प्राप्त झालं त्या साधनानं ते इथे पोहोचले. म्हणजे जे साधन त्यांनी आणलं, गाडी असेल, मोटरसायकल असेल, वा जीप असेल, अन्य काही असेल, ते साधन झालं, आणि पिंपरणवाडीला येणं हे साध्य झालं. अजून सोपं करतो. आपल्याला पोटामध्ये खूप भूक लागलेली आहे, जवळच चूल मांडलेली आहे, पाणी आहे, धान्य आहे. भूक निवृत्त करणं हे साध्य आहे, आणि त्या भुकेच्या निवृत्तीसाठी स्वयंपाक करणं हे साधन आहे, जेवण करणं हे साधन आहे. आता कळाले, साध्य साधन कळालं आपल्याला. मग तुकाराम महाराज या मानवी जन्माला आल्यानंतर आम्हाला कोणतं साध्य आहे, काय साध्य करायला पाहिजे. ज्या अर्थी तुकाराम महाराजांना साध्य सांगावं लागलं, साधन सांगावं लागलं, याचा अर्थच एक दुसरा असा निघतो की साध्य साधनाविषयी अनभिज्ञ लोक आहेत. वाट कोणाला सांगावी लागते. आता आम्ही त्या सोनखेडला विचारलं, हे सोनखेडवाल्यांनी लई केलं बाबा, आम्हाला ते गावच कळणं आले, भुसकून कवाशी पुढे निघून चाललो आम्ही. पहिलं जे गाव दिसत होतं तसं गावच दिसना गेले. बरेच गावं, ते आंबेसांगी वगैरे गावं, हे ब्रिज झाल्यामुळं कवाशी कुठं गाव येऊन गेलं काय पता लागना गेलं आम्हाला. मग तिथं विचारावं लागलं आम्हाला. काय विचारावं लागलं? अहो पिंपरणवाडीला रस्ता जातो का? हा म्हणले, हो जातो. म्हणजे आम्हाला माहीत होतं म्हणून विचारलं का माहीत नव्हतं म्हणून आम्ही विचारलं? माहीत नव्हतं म्हणून. ज्यांना जी गोष्ट माहीत नसते त्यांना ती गोष्ट सांगावी लागते. जर साध्य माहीत झालं असतं तुम्हा आम्हाला संसारी लोकाला, साधनही माहीत जर झालं असतं तर तुकाराम महाराजांनी सांगण्याचा प्रयत्नच केला नसता. ज्या अर्थी ते सांगायला प्रवृत्त झाले त्या अर्थी या बाबतीमध्ये आपण आज्ञा आहोत,
आपल्याला काही कळत नाही हे निश्चित होतं, हे पहिलं लक्षात ठेवू. विठ्ठल विठ्ठल. बरं, साध्य साध्य तरी साध्याची काही निकष आहे शास्त्रामध्ये. साध्य उगाच कोणालाही म्हणायचं नाही. शास्त्रामध्ये साध्याचे निकष आहेत. काय निकष आहेत? एक निकष त्यातला असा आहे, जे मिळवल्यानंतर पुन्हा काही मिळवावं वाटत नाही अशी वस्तू जर मिळवली तर त्याला डोळे झाकून साध्य म्हणा. जे मिळवल्यानंतर पुन्हा कशाचीच इच्छा होत नाही त्याला साध्य म्हणा. आणि जे मिळवल्यानंतर त्याचा आपला वियोग होत नाही अशी जी वस्तू असेल त्याला साध्य म्हणा. विठ्ठल विठ्ठल. घुले महाराजांनी एक साध्याची व्याख्या अशी केलेली होती, जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्राप्तव्य शिल्लक राहत नाही काही त्याचं. आता आपण ज्याला व्यवहारामध्ये साध्य म्हणतो, प्राप्तव्य म्हणतो, ते या निकषात बसत नाही म्हणून त्याला साध्य म्हणायचं नाही. आपण उदाहरण घेऊ. आपण संपत्ती मिळवली, आपण 1,00,000 रुपये 2,00,000 रुपये बँक बॅलन्स आहे, इथून धरूत आपण. फार मोठे मोठे घ्यायचे नाहीत आपल्याला, कारण नियम सगळीकडेच सारखा आहे. बारक्याला नियम जो लागला तोच मोठ्यालाही नियम लागतो, म्हणून फार मोठ्याचा विचार करायचा नाही. 2,00,000 रुपये बँकेमध्ये आहेत, हे जर आपण साध्य ठरवलं तर साध्याची व्याख्या अशी आहे की जे प्राप्तव्य झाल्यानंतर, मिळाल्यानंतर पुन्हा काही मिळवावं वाटत नाही. असं होतंय काय? पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांना विचारा, त्यांच्या एकांतात मुलाखती घ्या, असं लोकात नको. तुमच्याकडे जेवढी आता अदृष्टवशात जेवढी श्रीमंती आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का? महाराज, आपण नाही त्यात नवल नाही. धीरूभाई अंबानी, लक्ष्मी मित्तल जे जागतिक लेवलचे श्रीमंत ते सुद्धा गबस नाही गेलेत. अजून कुठलं तरी नेटवर्क एक काढायचं म्हणतात ते आम्हाला. गावखोरी 10 प्लॉट असले तरी लोह्याला एक असावं म्हणला आपला. बरं, म्हणजे याचा अर्थ जे प्राप्तव्य आहे त्याच्यामध्ये तो तृप्त होत नाही म्हणून ते साध्य नाही. विठ्ठल विठ्ठल. अर्थात त्याची इच्छाच माळून गेलेली असते. शास्त्रामध्ये एक वचन आहे, किमेच्छन्न कस्य कामाय. आता इच्छा करणारा कोण आणि कशाची इच्छा करावी? उलट ज्यांनी आत्ता मी सांगितलेलं साध्य प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांची इच्छाच मावळलेली असते. तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली, तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली, काही न राहिली
काही न राहिली वासना. हे एकीकडं तुकाराम महाराज आणि एकीकडे एक श्रीमंत माणूस ठेवू, दोघांची तुलना करून बघू आपण. श्रीमंत माणसाकडं काय काय आहे ना तुकाराम महाराजाकडं काय काय आहे. स्वतःच आपल्या श्रीमंतीचा आलेख तुकाराम महाराजांनी 1-2 अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे गाथ्यामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला घर सुद्धा बरोबर नाही. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके पुतरी घर राखिते. नांदनू कैसी सांगा नाही तरी वाया भागा. थोरपणांगा तरी ऐसे जाणावे. अक्षयी साचार केले सायासाने घर. एरंडासी हार दुजा भार न साती. हे घर आहे तुकाराम. हा पुरुष मंडळीने थोडं पुढं सरका. जेवढी जागा असेल ते पुढं सरका, म्हणजे मागं येणारे आपोआप बसतील. समोर इथं थोडी थोडी आहे जागा. या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण हे चिंतन करत आहोत की तुकाराम महाराज एका बाजूला आणि एका बाजूला एक श्रीमंत माणूस. श्रीमंत माणसाच्या घरी खूप अफाट श्रीमंती आहे. सगळ्याच भोगानं तो युक्त आहे असं गृहीत धरून चालू आपण. आणि तुकाराम महाराजाकडे कोणतीच सुविधा नाही. अंगावर नीट कपडे नाही. इतिहास असा सांगतो जिजाबाईला एकच साडी होती, लुगडं एकच होतं. आता तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर अभंगावर कीर्तन करणाऱ्याच्या कीर्तनकाराच्या बायकोला किती लुगडे आहेत. आता कशाला बोजावं. ते कपाट जर काढलं तर 25 साड्या तर येरीच पडतात तिच्या अंगावर, फुलं टाकल्यासारखे. पण ज्या तुकाराम महाराजांनी हा गाथा लिहिला, जगदोद्धारक तुकाराम महाराज, त्यांच्या पत्नीला एकच लुगडं असावं. केवढं दुर्दैव आहे महाराज. मग श्रीमंती एकीकडं असून याची इच्छा पूर्ण होत नाही. आणि तुकाराम महाराजाकडं कुठलाच भोग नावाची चीज नाही आणि इच्छा पूर्ण झाली. कोणाला धन्यता देणार तुम्ही? कोणाला देणार? तुकाराम महाराज. म्हणजे याचा अर्थ मानवी जीवनाचं खरं ध्येय काय आहे, खरं साध्य काय आहे, या साध्याप्रत तुकाराम महाराज पोचले म्हणून त्यांचं धन्य जीवन आहे. तुकाराम महाराजांची तर अशी प्रतिज्ञा होती महाराज, अरे याच लोकात धन्य मनविडी यात नवल नाही, परलोकात सुद्धा मी सिद्ध करून दाखवली. भाग्या मे तुका देखेला. महाराज तुकाराम महाराजाविषयी विरोधकांनी धन्यतेचे उद्गार काढावे हे पुन्हा विशेष आहे. ज्या रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचा विविध प्रकारे छळ केला, त्रास दिला, दुःख दिलं, पण तेच रामेश्वर शास्त्री ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा खरा महिमा कळाला, म्हणून रामेश्वर
चरणी मस्तक ठेविले केव्हा. अरे तुकाराम महाराज दिसायला एक देहधारी म्हणून दिसतात आपल्याला असं आम्ही पाहिलं, पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुकाराम महाराजांची तुलना त्या ब्रह्माशी केली तर ब्रह्मा जसं सच्चिद आनंद रूप आहे तसेच तुकाराम महाराज सच्चिद आनंद रूप आहेत. ही ज्या दिवशी प्रतीती आली त्या दिवशी रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. हे मी का सांगवलं आपल्याला की तुकाराम महाराजांनी जी जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा सफल करून दाखवली. धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्यामी तुका देखी याला. तुकाराम महाराजांची आरती रामेश्वर भट्टांनी केली. आपली आरती झाली का कुठंतरी? आपली आरती एकदाच तिथं. आपली आरती करते का कोण? हे मानू कसा असा होता 5-6 चरणाची आरती म्हणजे पाटलाची झाली, 5-6 चरणाची आरती सरपंचाची झाली. अजून तर मला काय ऐकण्यात आलं नाही. गुरुवारी आमच्या मोतीराम महाराजांची आरती कोणी कोणी करालेत. का होती त्यांची आरती ना आमची का आरती होईना? आरती करायसारखं कार्यच नाही आपलं. विठ्ठल विठ्ठल आपण हे चिंतन करत आहोत. प्रस्तावनेमध्ये आपण हा विषय मांडलेला आहे की साध्य साधनाचा विचार तुकाराम महाराज या अभंगात करतात. तर साध्य काय साधन काय याचं थोडीशी नजर आपल्याला आणून देण्यासाठी काही स्पष्टीकरण केलं. आता अभंगाच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराज जर साध्य साधनाचा विचार तुम्ही आम्हाला सांगता, आम्हाला तर साध्यही कळत नाही साधनही कळत नाही, दोन्हीमध्ये अनभिज्ञ आहोत आम्ही, अनाडी आहोत, अज्ञानी आहोत आम्ही. मग असं करा तुम्ही आम्हाला की आमचं जीवनाचं नेमकं साध्य काय आहे आणि ते साध्य मिळवण्यासाठी आम्ही कोणतं साधन करावं हे तुम्ही जर सांगाल तर फार बरं होईल. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सांगायसाठीच आम्ही त्या लोकातून इथं आलोत. आम्ही शास्त्राचं शास्त्रत्व आणि संतांचं संतत्व हे आहे. ज्या लोकांना अज्ञान आहे तीच गोष्ट त्यांना कळवून देणं याला म्हणतात संत, याला म्हणतात शास्त्र. अज्ञान ज्ञापक सप्रयोजनत्व याला उपदेश म्हणतात आणि उपदेश केवळ संत करत असतात. महाराज आम्हाला कळत नाही, आम्हाला मान्य आहे, तुम्ही आमचं जीवन पाहून आम्हाला तुम्ही ठरवलेलं की यांना आणखी साध्य कळालेलं नाही, त्याचं साधनही यांना ज्ञात नाही. तर मग आम्ही तुमच्या चरणावरती मस्तक ठेवतो आणि विचारतो तुम्हाला की महाराज या मानवी जन्माला आल्यानंतर आम्ही काय जोडी करावी आणि राम
साध्य आहे. अशी जोडी तुम्ही करा म्हणजे तिकडं लक्ष ठेवा म्हणजे ते साध्य झालं. लगेच त्याचं साधन रामकंठी धरा साधन झालंय. त्याची फलश्रुती काय जेने चुके फेरा गर्भास. मला संतांचं किती गोड बोलणं आहे बघा. एकाच वाक्यामध्ये साध्य साधन आणि फल. विठ्ठल विठ्ठल. प्रमोद गुरुजी काही अवघड विषय सोपा करून सांगतात. काही कीर्तनकार अवघड विषय सोपा करून सांगतात आणि काही कीर्तनकार अवघड सोपा असलेला विषय अवघड करतात. सोपा असलेला अवघड करतात त्याला काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात गुरुजी? त्याला विद्वान म्हणतात. आणि अवघड असलेलं सोपं करतात त्याला संत म्हणतात. विठ्ठल गुरुवर्य माऊली महाराजांना एक उदाहरण सांगितलं होतं. सोपं असलेलं कसं अवघड करतात. एक छोटंसं काव्य आहे. अलिकुल वहनाच्या वाहनाने त होते शशीधर वाहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती पूजाचा तात भंगून गेला रवी सुत मही संगे दुःखित झाला. किती जणाला कळालं कृपया सांगा. खरंच कळालं असलं तर सांगा. आता मी हे 4 ओळी जे म्हणल्या याचा अर्थ काय? महाराज अर्थ फार सोपा आहे पण ते शब्दच एवढे बोजड त्या कवीनं त्याच्यामध्ये घातले की आपल्याला काहीच मिळेल लागना. विठ्ठल कोणाला कामाला यायचं नाही पण आमच्या गुरुजीला कामाला येते म्हणून सांगतो. कारण आपण ऐकणारे आहोत. ते कीर्तनकार आहेत म्हणून त्यांना माहीत राहावं. अवघड सोपं असलेलं कसं लोक अवघड करतात ते. अलिकुल वहनाच्या वाहनाने त होते. अली म्हणजे भ्रमर, त्याचं कुल म्हणजे पुष्प आणि त्या पुष्पाचं वाहन म्हणजे पाणी. कमळाचं फूल. कमळ कुठं असते? पाण्यामध्ये. अलिकुल वहनाच्या वाहना नेत होते. याच्यातून एकच सांगायचं त्या बाईला, बाई मी पाणी नेत होते. अलिकुल वहनाच्या वाहना नेत होते याचा अर्थ पाणी नेत होते. शशीधर वाहनाने ताडिले मार्ग पंथे. शशी म्हणजे चंद्र. ज्यांनी आपल्या डोक्यावर धारण केला ते भगवान शंकर. त्यांचं वाहन बैल. त्यानं मला मारलं. शशीधर वाहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. नदीपती समुद्र, त्याचा रिपू अगस्ती, त्याचा बाप कुंभ. कुंभ म्हणजे ते इतिहासातला कुंभ नाही, गाडगं होतं माझ्या डोक्यावर. काय कवी कुठल्या कल्पना कुठं आणतील काहीच मिळ लागना त्याचं. कधी कर्ण ते महाभारतातही कर्ण आणि आपल्या कानालाही कर्ण म्हणतात.
पण कवी लोक कोणीकडे घुसडून काय गोंधळ करतील काहीच सांगता येणार नाही. शशीधर वाहनाने ताडिले मार्गपंथे, त्या नंदीनं मला मारलं, पाडलं मला त्यांनी. नदीपती पूजाचा तात भंगूनी गेला. मग माझ्या डोक्यावर जो कुंभ होता तो खाली पडला, फुटला, त्यातलं पाणी सांडलं, फुटून गेलं ते. अजून काय झालं? रवी सुतमही संगे दुःखित झाला. रवी म्हणजे सूर्य, त्याचा सूत म्हणजे कर्ण. पण महाभारतातला कर्ण घ्यायचा नाही, आपला कान घ्यायचा. खाली मी पडले आणि माझ्या कानाला लागलं. या काव्याचा अर्थ आहे, मी पाणी आणत होते, वाटत नंदीनं मला पाडलं, डोक्यावरचा कुंभ फुटला आणि कानाला लागलं. आत्ता कळालं तुम्हाला? असलं होय हो म्हणला ते सोपं, पण आधी कोणालाच कळालं नाही. हे खरंच आहे. विठ्ठल विठ्ठल अभ्यासच करावा लागतो बघा. अभ्यास केल्याशिवाय मजा नाही. उगा आता टिपणं तेच कोण्या गावात तेच किती दिवस वाजवावते. बरेच ते लोक दुसरे राहतात म्हणून बरं आहे गुरुजी. नसता प्रत्येकानं एक 8 दिवस एका महाराजासंग राहावा. त्यानं मला, महाराज रोजचा हेच अभंग दिसायलाय तुमचा. थोडंसं अवघड आहे. आपण बिचारे भोळे श्रद्धेनं नारदाची गादी म्हणून ऐकतो, पण दादा या गादीचा त्या वक्त्यानं सुद्धा अवमान करू नये. रोज आम्ही एकदा चंद्रशेखर महाराजांच्या, चैतन्य महाराजांच्या खोलीत बसलो होतो. मग ते पोथीची वेळ झाली. मग ते म्हणले, जरा बाहेर बसता का? म्हणले, तुम्ही, मला अभ्यास करायचा आहे. कोण? चैतन्य महाराज. मग आम्ही कुतूहलतेनं, केशव महाराजांनी, आम्ही दोघं जण होतो. महाराज म्हणलं, अभ्यास आत्ता करता तुम्ही? ते म्हणले, रोज अभ्यास केल्याशिवाय प्रवचनच करत नाहीत आम्ही. म्हणलं, आमच्या इकडले कोणीच अभ्यास करत नाही, तुमच्याकडले लई विद्वान आहेत म्हणले. हे चैतन्य महाराजाची भाषा आहे, चैतन्य महाराजाची. विठ्ठल सांगतो की जिथं जे क्षेत्र आहे आपलं, शिक्षकांना सुद्धा आदल्या दिवशी अभ्यास करून उद्या कोणता धडा शिकवायचा आहे ते विद्यार्थ्याला तयार करून जावं. विद्यार्थी चाणाक्ष असेल तर महाराज गुरुजीला खाली बसावं लागतं. पण आता तेवढं कोणी धाडस करत नाही, तो भाग निराळा. पण मला यातून एवढंच सांगायचं आहे की शास्त्र किती संतांनी सोपं करून दाखवलं याचं उदाहरण म्हणून आपण एवढा विस्तार केला. पहिल्याच चरणामध्ये साध्य काय आहे, पहिल्याच चरणात साधन काय आणि त्याची फलश्रुती काय. ऐसी जोडी करा, साध्य. रामकंठी धरा, साधन झालं. आणि फलश्रुती काय म्हणलं तर जेने चुके फेरा गर्भवास. तुकाराम महाराज जोडी म्हणलं की आम्हाला आमच्या संसारातल्या जोड्यात ध्यानात यायल्यात. हो, 2 बैलाची अशी जोडी लावली, याच्या तोंडातून ते निघालं आणि त्याच्या तोंडातून हे निघालं. बघा, ही जोडी लावली आम्ही 2 सुना परवा केल्या बघा. बहिणीच वाटतात. एक आहे हैदराबादची आणि एक आहे पुण्याची. पण अशी जोड लावली आम्ही की दोघी काय वाटतात, बहिणी, सख्या बहिणी वाटतात. पण नाही, एक हैदराबादची आणि एक पुण्याची. म्हणजे माणसं कशाच्या जोड्या लावतात. असं नमुने म्हणून 2 सांगितले. बाकी मजापेक्षा ज्या जोड्यात तुम्हाला माहीत आहे, कारण त्याच्यातच आपलं आयुष्य चाललंय. विठ्ठल हायवेवर एक प्लॉट घेतलाय बघा, अंतर्गत रोड गेलाय, ते कॉर्नरला आहे, त्याच्या जोडीचा इकडे घेतलाय आम्ही. बरं का प्रमोद गुरुजी, ध्यानात ठेवाय की पण अशा तरी जोड्या लावी जाऊ, कीर्तनात लावी जातात. म्हणजे याचा अर्थ जोडी करणं, जोडी लावणं हे माणसाला सगळ्यांना माहीत आहे. पण तुकाराम महाराजांनी ही जोडी करू नका याच्यासाठी एक मार्मिक शब्द कसा घातलाय बघा. ते ऐसी जोडी करा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या जोड्या करता ते आमच्या कक्षेत बसणार. तुम्हाला हात जोडून विनंती. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही ज्या जोड्या करता, जी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करता, ते आमच्या हिशोबात ती जोडीच नाही. अजून जोडी या शब्दाचा एक दुसरा अर्थ सांगतो, जे जोडल्यानंतर त्याचा आणि आपला वियोग होऊ नये. सोपी भाषा. जे जोडल्यानंतर, जे प्राप्त केल्यानंतर त्याचा आपला वियोग होऊ नये. बायकोची आमची जोड लागली किंवा म्हणले महाराज, मग कोणीतरी आधी जाते आणि कोणीतरी मागं जाते. 2च उदाहरणं या इतिहास आहेत. धुंडा महाराज आणि त्यांची पत्नी एकदाच गेल्या. एकच उदाहरण आपल्या पाहण्यात. अजून कोणाला माहीत असेल तर माहीत नाही मला.
पण कोणीतरी आधी जाते आणि कोणीतरी नंतर जाते. राहिलेली लावलेली जोड राहिली का फिसकटली? फिसकटली. बापाच्या समोर मुलं चाललेत महाराज, दारू पिऊ पिऊ, दारू पिऊ पिऊ. बाप कशासाठी केला आहे? मुलं कशासाठी? जोड केली आपण. आपल्याला त्यानं काय करावं, ते घट घेऊन फिरावं, आपल्याला श्राद्ध करावं, तेरवी आपली करावी, म्हणून त्या बापानं एवढी जोड लावलेली. आणि त्याच्याच आधी मुलं चाललेत. कसली जोडी आहे आपली? म्हणून जी जी संसारात आपण जोड करण्याचा प्रयत्न करतो ती सगळीच विस्कटलेली आहे. करने देत करा, करा. जे अर्थ आपण करायला कधीच कमी पडत नाही. आपण उद्याचे कामं आज नियोजन लावून झोपतो. आपण इतकं करण्याच्या बाबतीत तत्पर आहोत. आपण उद्या फवारायचंय का, उसाला पाणी द्यायचंय का, हळदीला पाणी द्यायचं का, खाट टाकायचं आहे, दुसऱ्या दिवशी विचार असते की आदल्या दिवशी असते, आदल्या दिवशी असते. याचा अर्थ एवढं नियोजन आपण संसारामध्ये करतो. याचा अर्थ करणं आणि हा मृत्यूलोक फार मोठा याचा संबंध आहे महाराज. हा लोकच कर्मानं बांधलेला लोक आहे. म्हणून इथं कर्म करणार म्हणजे करणार. आता कोणतं करायचं ते मात्र स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. पंढरपूरला जायचं का डाका घालायला जायचं, दोन्हीकडे जाता येते. पायी देवानं दिले. पाणी प्यायचं का बाटलीतलं प्यायचं, आता पिलं या ना बाटलीतलंच बघा. कशातलं प्यायचं हे आपल्या मनावर आहे. पिण्यासाठी देवानं तोंड दिले गोष्ट खरी आहे, पण काय प्यायचं याच्याबद्दल स्वातंत्र्य दिलेलं आहे. देवानं सगळं जर बांधून टाकलं असलं तर लोक म्हणत होते देवानं इतकं बांधलं हो आम्हाला काहीच मोकळं नाही बघा. मग देवानं मोकळं केलं तर इतके मोकळे झाले की मोकळेच होऊन गेले झाले. म्हणून संत अवतीर्ण झाले. देवानं तुम्हाला इतका सुंदर देह दिलाय, तुम्हाला तोंड दिले, तुम्हाला डोळे दिले, तुम्हाला कान दिले. कशासाठी दिले हो? दिले इंद्रिय हात पाय
पाठांतराची मंडळी एवढी तयार आहे, मी एक गोष्ट जरी बोललो तरी प्रत्येकाच्या डोक्यात प्रमाण आहे. काही एक वाक्य बोलल्याबरोबर प्रमाण निघू शकतं, इतकी तयार मंडळी आहे इकडची निकडची. आता मला असं प्रश्न पडायला, भजनच करू का एक घंटा? क्षमा मागतो. खूप खूप गोड विषय आहे. देवानं आपल्याला ही जी सामुग्री दिली ती परमात्मा प्राप्तीसाठी दिलेली. आईची जोडी करा, परमात्मा तुम्ही जोड करा, त्याची प्राप्ती करून घ्या तुम्ही. मग लोकांनी लगेच प्रश्न विचारला, तुकाराम महाराज जोड तुम्ही म्हणता ती करू आम्ही, पण साधन सांगा. रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हटलंय, नाम वाचेत धरा म्हणलं नाही. तुकाराम महाराजांची किती गोड भाषा आहे महाराज. तुका तरी बोले सहजवाने, त्या घरी वेदांत वाहे पाने. हे जे म्हणतात हे सार्थ आहे, सार्थ आहे. अगदी साधं बोलणं असतंय पण किती गांभीर्य असते त्याच्यात. ज्ञानोबारायांच्या भाषेत जर या संत वाङ्मयाबद्दल थोडीशी त्यांची प्रतिक्रिया पाहायची ठरली तर, समुद्राहुनी सखोल आणि अर्थभरीत. समुद्रापेक्षा सखोल आहे. मग आपण जे या वाङ्मयाबद्दल विचार करतो ते ज्ञानोबारा किती, ज्ञानोबारा एवढे मोठे श्रेष्ठ असून केवढा लहानपणा घेतात महाराज. ज्ञानोबारा सांगतात हा गीता ग्रंथ म्हणजे जणू सागरच आहे. मग ज्ञानेश्वर महाराज तुम्ही कशी काय प्रवृत्त झाला तेवढा मोठा सागर हुडकायला, त्यातले रत्न काढायला? तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मी त्या सगळ्या सागराचं मंथन नक्कीच करू शकत नाही. मी कोण आहे? एक टिवटिवी आहे, टिवटिवी. त्या टिवटिवीनं त्या समुद्राच्या पाण्यामध्ये चोंच घालावी आणि सांगावं, बाई अहो समुद्र काही खोल नाही. मग एवढीच माझी चोंच बुडाली बघा, इतकाच समुद्र आहे. कोण म्हणावं? टिटिवीनं म्हणा. का टिटी भूचा चुवरी, मापसुये सागरी, मी नेन तू त्या परी प्रवर्तेत. वास्तविक हा गीता ग्रंथ एवढा अफाट अथांग आहे, मी माझ्या बुद्धीनं याचा विचारच करू शकत नाही. पण निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली म्हणून हा सायास आहे. विठ्ठल आपण काय चिंतन करतो? नाम कंठी धरा म्हटले, कंठी धरा. नामाच्या या साधनेमध्ये काही 2-3 वर्ग आहेत. काही नाम जापक आहेत, काही नाम धारक आहेत आणि काही नाम ग्राहक आहेत. ग्राहक, जापक आणि धारक. धारक हा सगळ्यात श्रेष्ठ वर्ग आहे बघा. महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय झालं की काय नाही की, प्रमोद भाई प्रामाणिक सांगतो, मी माझंच मन सांगतो, मला अजून जप होत नाही. एकदा त्या इस्कॉनच्या लोकांकडे बघितलं की त्याच्या हातात ते माळण, हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे हरे. रोजचा किती जप केल्याशिवाय त्यांना जेवायला परवानगी नाही. 21,000 जप केल्याशिवाय ते माळच देत नाहीत म्हणे. एवढा जप होत असेल तर ही माळ घे. आता आम्ही माळी घालता, इकडे लोकाला बोलत बोलत हां घ्या माळ. त्यानं काय हिरीत उडी माराव का, कोण्या माळावर जावं का, कोण्या झाडावर घेऊन फाशी घ्यावी? अरे सांग की काहीतरी त्याला, थोडं सांग ना. माळ तुझ्या हातानं घालतो म्हणते. अरे इस्कॉनचे लोक मला खूप आवडतात. काही म्हणा, आता आपल्या संप्रदायाच्या थोडंसं काही त्यांची मतं भिन्न आहेत, ती गोष्ट निराळी, पण साधनेच्या बाबतीत मला तो संप्रदाय खूपच आवडतो. आम्ही त्या इस्कॉनच्या तिथं स्नानाला गेलो तर लहान लहान मुलं तिथं स्नान करत होते. म्हटलं बरोबर तुम्ही किती जप करता? म्हणजे 21,000 जप झाल्याशिवाय आम्हाला झोपताच येत नाही. म्हणजे दिवसात हा जप करा, याच्यापेक्षा अधिक झाला तर हरकत नाही, पण कमीत कमी 21,000 जप झाला पाहिजे. तुमचं पथ्य काय? म्हणजे आम्ही लसूण खात नाही, आम्ही कांदा खात नाही. आता आपल्याला त्याच्याशिवाय तर भाजीच गोड लागत नाही. सत्यामध्ये आपल्या हे, आणि क्षमा मागून सांगतो आपल्याला, जोपर्यंत आपला आहार शुद्ध नाही तोपर्यंत बुद्धी शुद्ध होत नाही महाराज. किती तुम्ही लाख प्रयत्न करा, आहार जोपर्यंत नीट नाही तोपर्यंत आपलं विचार सुद्धा. कारण आहार काय? जसं अन्न या मती सा गती. ही माणसाला गती कशी प्राप्त होते? मतीवर गती अवलंबून आहे, आणि ती मती अन्नावर अवलंबून. कसं करतात? म्हणून तुकाराम महाराजांच्या या चिंतनामध्ये आपल्याला नामधारकाच्या बाबतीमध्ये 3 वर्ग पाहायला मिळतात. काही नाम
ग्राहक आहेत, म्हणजे घ्यायचं त्यांनी ठरवलंय. काही हो, झोप आली तरी काय हरकत नाही, पण एवढं नाम घेतल्याशिवाय झोपायचं नाही, याला ग्राहक म्हणतात. त्याच्या पुढचा वर्ग आहे जापक. जपाची संख्या श्रीगुरूकडून कोणाकडून तरी मिळाली असते, 50,000 करा, 25,000 करा. आपल्यात आहे का हो तसं जपाचं कोणी सांगतंय काय? बहुतेक नाही, माझ्यावर नाही सांगत. आता चंद्रशेखर महाराज वगैरे कडचे लोक सांगत असतील, माहीत नाही आपल्याला तेवढं. पण नाम हे तुम्ही एवढं दिवसभरात घ्यायलाच पाहिजे. बरं, नाम घेता येत नाही का आपल्याला? हे पुन्हा विचारतो आपल्याला. इतकी अवघड गोष्ट संतांनी आपल्याला सांगितली का? नाही, काहीच नाही अवघड. संतांनी एवढी तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. झोपेतून उठल्या उठल्या डोळे पुशीत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण म्हणायला जमते का प्रमोद गुरुजी? असं म्हणायला जमते? बाजावर पडल्या पडल्या झोप नाही आली तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आपल्या घरून मंदिराला जाईपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. इतका जर जप केला तर गावातल्या उचापती कोण करावं मग? आपल्याला त्याच्यात लई रस आहे, आपल्याला ह्याच्यात कुठं रस आहे की नाही भाऊ? त्याची सोयरीक जमली काय आणि ते नांदाली की नाही, तू नांद तिथं जाऊ. काय इतका नालायक बाजार आहे महाराज माणसाच्या डोक्याचं. मला एकदा इतकी चीड येते, यांना माणूसच कसं काय देवानं बनविलं. अरे देवानं किती अमूल्य हा देह दिलाय, त्याचा एक एक क्षण म्हणजे मेरुतुल्य पृथ्वी लिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. एवढं या देहाचं महत्त्व. सगळं वाटोळे बर्बादी करून आपण टाकत आहोत. त्याच्याबद्दल थोडंसं आपण या संत याबद्दल सावध व्हायला पाहिजे. आपण विठ्ठल विठ्ठल नाम ग्राहक आहे, नाम जापक आहे, सगळ्यात शेवटचा वर्ग नामधारक आहे. आपले मोतीराम महाराज नाम ग्राहक नव्हते, नाम जापक नव्हते, तर नामधारक होते. ते महाराजांनी एक प्रमाण म्हणताना असं छातीवर हात ठेवून म्हणाले, नाम
अनेक. आम्हाला दुसरा या नामाशिवाय प्रकारच माहीत नाही, साधनच माहीत नाही आम्हाला. कोणी काहीतरी केली आचरणे आम्हा या कीर्तने विन नाही. एका कीर्तनाशिवाय एका नामाशिवाय दुसरा मार्ग आम्हाला माहीत नाही. नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. सांगण्याचं तात्पर्य आला का पाऊस? हां बरोबर. एवढा साया सपन केला तर त्याचा काही उपयोग झाला पाहिजे ना आपल्याला. आणि विशेष हे बालाजी महाराजांच्या कर्तव्याला या वरुण देवतेचा सलाम आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरुजी हो प्रमोद गुरुजी, आता पाऊस यायला बाहेर काय जाता येणार. आता काय मिटला, हिशोबच मिटला. पण जे 4 म्हणले होते की नाही. विनोदाचा भाग सोडा. आपण हे चिंतन करत आहोत की नामाच्या साधनेमध्ये कसे कसे लोक आहेत. नाम ग्राहक आहे, नाम जापक आहे आणि नामधारक आहे. नामधारक धारक या शब्दाचा अर्थ त्या नामाला सोडून आपला एकही क्षण जो वंचू देत नाही, त्याच्या वाचून त्याचा क्षण जात नाही, त्याला म्हणतात नामधारक. आणि हीच नामधारकाची ही प्रक्रिया तुकाराम महाराज सांगतात. कंठात जोपर्यंत आपण धरत नाही तोपर्यंत ही साधना होत नाही. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. महाराज याची फलश्रुती हो. कोणतंही मनुष्य काम करत असताना पहिले फळ विचारित असते. आम्ही हे करतो, पुढे काय सांगा. अहो या सोनखेडला या तहसीलमध्ये या बरं तुम्ही. हो आले. तुमचे नावं द्या बरं. दिले नाव. मग पुन्हा माणसं विचारतात नावं दिल्यानं काय आहे पुढचं, काय आहे पुढचं. अहो काय नाही हो, पाणी पडलेल्याचे पैसे 2-2 हजार रुपये आलेत. मग ज्याचं नाव राहिलं होतं ते पळू जाऊन नाव दिलं. अगोदर नाव दिलं नाही त्यांनी, आता का बरं नाव द्यायला? कारण फलश्रुती माहीत झाली. म्हणून शास्त्रात एक नियम आहे. प्रयोजन अनुदिश्य मंदोपी न प्रवृत्ती. प्रयोजनाचा जर अभाव दिसला, प्रयोजन जर काहीच नसेल तर कितीही मंदबुद्धीचा मनुष्य त्या कार्यामध्ये तो प्रवृत्त होत नाही, असा नियम आहे. म्हणून तुकाराम महाराजांना लोकांना वाटलं एवढं मोठं साध्य, एवढं मोठं साधन सांगितलं आपण, आणि त्याची फलश्रुती जर नाही सांगितली तर मग हे काय करते रे. नासिवंत
ताटी प्रिया पुत्रधन. गाडी जरा पुढे गेली करा बरं आपली. आपलं साध्य इथंच आहे. ऐशी जोडी करा साध्य आहे. नामकंठी धरा साधन आहे. फलश्रुती जेणे चुके फेरा गर्भवास ही फलश्रुती आहे. आपण चिंतन करत होतो फलश्रुतीचं. फलश्रुती काय हो? अनिष्ट निवृत्ती हे सुद्धा फलश्रुतीमध्ये आहे. मोक्षामध्ये 2 अंश आहेत. आता महाराजांच्या समोर यांच्या पुढे काय सांगणं मला उचित वाटत नाही. मोक्षामध्ये 2 अंश आहेत. एक अनिष्ट निवृत्ती, इष्टप्राप्ती. तुकाराम महाराजांनी पहिले अनिष्ट निवृत्ती सांगितली. गर्भवास माणसाचे नष्ट होतात. मग तुकाराम महाराज गर्भवासाचं काय एवढं तुम्हाला वाटतं? तुकाराम महाराज आम्हाला तर काहीच वाटत ना बघा. आता निबर झालेल्या माणसाला ज्याच्या पायाला जोडात नाही लहानपणापासून, बारके चिमुकले काटे मोडलेले, त्याला काय कळणार आहे? बारीक बारीक ऊसाचे वाड्याचे काटे जर त्याच्या हातात पायात मोडलेत, पताच लागत नाही त्याचा. असे काही निभऱ्या मनाचे झालेले त्याला गर्भवासाचं दुःख वाटत नाही. पण जे संवेदनशील आहे, ज्याला शास्त्रामध्ये मुमुक्षु म्हणतात, तो अत्यंत संवेदनशील आहे महाराज. उलट या गर्भवासाचं दुःख एखादी दगडापुढे जर व्यक्त केलं तर धाड म्हणून तो दगड फुटेल, एवढं दुःख त्या गर्भवासाचं. गर्भवासाच्या दुःखाच्या कल्पना जर तुम्हाला यायच्या असेल तर गाथा आणि भागवत वाचा तुम्ही. भागवतामध्ये नाथ महाराजांनी अतिशय गोड वर्णन केले. विष्ठाले चहूकडे. आता आपण कोणते साबण वापरतो? आता एक जण वापरणार. मी जे वापरतो ते तुम्ही वापरत नाही, तुम्ही वापरते ते दुसरे वापरत नाही. पण आईच्या पोटात असताना कोणती साबण होती? नुसती विष्ठा होती. सगळा लेप अंगाला दिले. जसं दिवाळीच्या दिवशी उठणं लावता की नाही, ते थोडं कमीच राहतं. असा लेप दिलेला आहे त्या विष्ठेचा आपल्या शरीरावर. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे कष्टगाडे कवना पुढे सांगावे. कट्वाम्ल लवण मेळे, गर्भवतीचे पुरते डोळे. त्वचे बिन अंग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखे. ऐसी गर्भोदरीची व्यथा, नेनतीची माता पिता. ते गर्भोदरीची व्यथा गर्भची जाणे. माईला कळत नाही, बापाला कळत नाही आज त्या लेकराचं काय हाल व्हायले. आता बसताना आपल्याला किती प्रॉब्लेम आहेत महाराज, बरं का राम महाराज. तर आपण उभं राहतात म्हणून आपल्याला काही वाटणार. जे बसलेले माणसं आरती झाल्यावर उठताना की नाही, त्याला सेटिंग व्हायलाच 15 मिनटं लागतात. पावलट टाकाय ना. मला व्हायला म्हणून मी सांगाल, आपला अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. एकदम उठल्या उठल्या चला तड तड तड, अजिबात नाही. उठून मग ते गुडघा चोळायचा, इकडं ठेवायचा. 2 तासाच्या कीर्तनात हे जर 82 आसनं होतात तर 9 महिने 9 दिवसात किती आसनं करीत असेल लेकरू? ते आहे गणित त्याला. पण तेही सोसावं लागतं आपल्याला. बरं, गर्भाला आला म्हणजे मधीच राहायला किंवा बाहेर आल्यावर सुख, अजिबात सुखाची कल्पनाच कधी येऊ द्यायची नाही आपण. गर्भवासात असताना दुःख, गर्भवासातून बाहेर येताना डॉक्टर एक नवीन सूचना द्यायलेत. तुम्हाला मुलगा पाहिजे का आई पाहिजे? बोला पटकन 10 मिनिटात सांगा. आत्ता हो. आता सगळी ट्रीटमेंट पहिल्या महिन्यापासून त्या दवाखान्यात घेतलेली आहे. ते बदमाश असं सांगतात, मुलगा पाहिजे का आई पाहिजे? बोला. महाराज कसं तरी त्या उदरातून बाहेर आलं रे आलं. आकांतुये जननी दुःखे धाये मोकली. महाराज वर्णन बघा, ते अंगावर शहारे निर्माण होईल असं वर्णन त्या गर्भवासाचं दुःख. आणि एकदा गर्भावासातून बाहेर आला, लहानपणी दुःख आहे. लहानपणचे दुःख आता तुम्हाला जरा सांगितलं तर विनोद वाटेल. पहिल्या काळातल्या दाईने, प्रमोद महाराज, आता हे सिस्टर वगैरे हे नाही, जुन्या काळात म्हाताऱ्या होत्या दाईने. महाराज एका लेकराला आंघोळ घालताना मी बघितलं, लहान लेकराला. त्या म्हातारीनं त्याला गरम गरम पाण्यानं आंघोळ घातली, लाल बुंद झालं लेकरू, ते बोंबलू लागलं. ते मला आजी थोडं कमी गरम पाणी. नाही म्हणले, लेकरू वाढ त्याची चांगली होती. मी मारतीस तू आता याला. पुन्हा इकडचा हात आणि इकडचा पाय धरून अशी ओढू लागली ती. मी म्हणलं, आजी हातात येईल, तुझ्या हातात हात येईल. नाही म्हणले, लांब ढळगळ होतंय म्हणले, ते लांब ढगळ होतंय. आता कुठल्या ट्रेनिंग दिल्या होत्या आणि कोणत्या दवाखान्यात येऊन त्यांनी पास झाले ते देव झाले. असं ते दुःख भोगून 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 थोडं मोठं झालं की शाळेमध्ये जाते. शाळेमध्ये गुरुजी त्याला फार सन्मानानं बोलवतात. म्हणता काय, मूर्खा
गणित केला नाहीस, शुद्धलेखन लिहिले नाहीस, टेस्ट परीक्षा झाली तर 10 पैकी 5च मार्क मिळाले, एवढा नालायक गाढव कसा तू. शिव्या तिथून सुरू. कसं तरी पास झालं. मग डोनेशन देऊन काय देऊन कुठंतरी नोकरी लागली. ती आली बाई घरात. तिने सुरू केलं, तुम्हाला काही कळत नाही. त्यानं मला शाळेत बरी होती पैकी. शाळेत गुरुजी बरोबर कळत नाही म्हणतात. पत्नी घरी आलेली ती यांना काही कळत नाही म्हणतात. पोरं थोडे मोठे झाले की बाबा तुम्हाला काही कळणार आहे. आता बाबाला कळतंय कधी मला तुम्ही सांगा. सगळ्यांना संसार एवढा मोठा थाटानं निर्माण केलेला ज्या बापानं, आणि सगळे त्यांना लहानपणापासून त्यांना कळत नाही कळत नाही कळत नाही कळत नाही हीच त्यांना रिमार्क मिळतो. त्यांना याच भाषेत बोललं जाते. तात्पर्य यातलं असं आहे, गर्भवासाचं दुःख म्हणलं की आणखी पुढे गर्भवासाचं दुःख दुसऱ्या दुःखाला जन्म देऊन मग ते संपत असते. कोणतं दुःख आहे? मरणाचं दुःख आहे. जन्माला आलेला, गर्भातून आलेला मनुष्य तसाच राहतो की मरतो एका दिवशी मरतो. गीतेचं वचनच आहे, न जायते म्रियते कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूया उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. मग उपजलेल्या पिंडाला लगेच मरण सांगाते आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हे गर्भवास नुसता एक दुःखाचा नाही तर पुढे एका दुःखाला जन्म देऊन हा संपणारा गर्भवास आहे. आणि आम्ही जी साधना केली ती साधना केल्यामुळं या गर्भवासाचं दुःख अनिष्ट निवृत्ती नष्ट होते. या साधनेचं हे फल आहे. मग लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आणि मग आम्ही आत्तापर्यंत करायला त्याची वाट काय हो, त्याच्याबद्दल काहीतरी खुलं खुलं सांगा आम्हाला कळायसारखं. मग तिथं हे प्रमाण आहे. आता नाशी प्रिया पुत्र संचिता शीन काय ईद ज्याचा शीन तेची फळ. प्रमाण दादा म्हणून गेले. थोडीशी आमची गाडी मागं राहिली होती, दादानं दामटिली. बरं झालं. नाशिवंताटे आम्ही ज्या ज्या गोष्टी संपादन जोडी करण्याचा प्रयत्न करतो त्याची काय हाल आहे तर त्याच्याबद्दलचं हे प्रमाण आहे. जे जे तुम्ही मिळवता ते ते या कक्षेत बसणार आहे. एक तर ते नाशिवंत आहे, दुसरी गोष्ट आटणार आहे. मग कोण कोण आटतंय? नाशिवान कोण कोण आहे? प्रिया पुत्र धन. तिने नमुने घेतले. ते जसं शंपल ठेवता की नाही तुम्ही, कुठेही शंपल आहेत. फळं ठेवले तर त्या फळाचा हे शंपल आहे. आमच्या दुकानात एवढे कपडे आहेत त्या दररोजच्या बाहेर शंपल लावलेले असतात. कोणाला तरी फेटा बांधलेला असते, कोणाला तरी पॅन्ट घातलेला असते, कोणाला तरी साडी नेसलेली असते. हे शंपल. तसं आम्ही ज्या ज्या वस्तू संपादन केल्या त्याची शंपल काय म्हणलं तर प्रिया पुत्र धन. हे कसे येतो तुकाराम महाराज? किती कमी भाषेत तुकाराम महाराज बोलतात. महाराज एकदा नवल वाटते. तुकाराम महाराज कोणत्या कॉलेजमध्ये गेले नाही, कोणत्या साहित्याचा अभ्यास नाही. काय गुरुकृपेनं भगवंताच्या कृपेनं काय वाणीमध्ये त्यात तेज आले महाराज. नाशिवंत अटी, नाशिवंत अटी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर जे जे तुम्ही मिळवाल ते एके दिवशी नासणार आहे, हे पक्क ध्यानात ठेवा. आणि आटणार आहे. संसारामध्ये सगळी आटाटीच आहे बघा. माणसंही म्हणतात लय त्याच्या संसाराची आटाटी झाली हो महाराज. 4 पोरं होते ते 2 पोरं गेली बघा. 10 एकर जमीन होती तर 5च एकर राहिली. आता 5 वाडे होते तर 2च राहिले वाडे. म्हणजे काय झाले ते वाडे? आटले. 5 म्हशी दुधाच्या राहत होत्या, आता एकच म्हैस आहे म्हणजे त्याच्या घरी. म्हशी दूध देणारी म्हैस दूध देणार गेली की काय म्हणतात? आटली म्हणतात. म्हणजे संसारात जिथं बघा तिथं आटाआटी आहे. व नमुना म्हणून सांगतो, आता हे जरा लग्नाचे दिवस हे महिना नाही वाटायला. पुढच्या महिन्यामध्ये पोरं पोरी बघायला जातात. दिवाळी आली की जवळ. मग त्याच्या सोबतचे मित्र त्याला विचारतात, काय रे गोविंद, काल तू पोरगी बघायला गेला होतास, कशी काय पोरगी? पोरगी जर आहे म्हणला चंद्रमुखीच आहे म्हणला जणू. म्हणजे चंद्र जितका गोड बघायला, जितका शीतल, तशी पोरगी आहे म्हणला. योगायोगाने त्याचं लग्न झालं. 1 वर्षानंतर पुन्हा ते मित्र भेटले. गोविंद कस काय रे संसार? महाराज म्हणला ती आता सूर्यमुखी झाली की हो म्हणला. जेव्हा बघायला गेल्या होत्या तेव्हा चंद्रमुखी होती म्हणला. आत्ता घरात आली की दारात आलं की आग लागाली म्हणला, त्याची आच लागाली म्हणला. व इकडे सप्त्यालाच बरं वाटायलंय मला राम महाराजा संग. अजून 1 वर्षानं पुन्हा भेट झाली. गोविंद कस काय रे? आता तर ज्वालामुखी पेटली म्हणला आमच्या घरामध्ये. म्हणजे काय झालंय? कसं झालंय?
आटाटी आटाटी. जे प्रेम पहिलं होतं ते दुसऱ्या दिवशी कर्कश संगती कर्कशे संगती सदा उदंड फजिती. एकंदर या संसारामध्ये सगळं आटणार आहे. शरीर आटे, संपत्ती आटे. का ज्ञानेश्वर महाराजांची भाषा इतकी सूत्र रूपाना भाषा आहे बघा. ज्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला ते आटणार आहे. नाशिवंतासाठी करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी. एकंदर नाशिवंत हे आटणार. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये अतिशय गोड उदाहरण आले. महाराज भागवत 3 आपण वारकऱ्यानं ग्रंथ नेहमी डोळ्यासमोर ठेवा. एक तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि नाथ महाराजांचा गाथा. हे वारकऱ्याची प्रस्थानत्रयी आहे. तिनेचं सतत चिंतन करत जावं आणि चिंतन करता 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 एक दिवस आपल्या भाग्यानं असा येईल की ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना ज्या स्थितीवर या ग्रंथांनी पोहोचलेलं आहे त्या स्थितीला आपण निश्चित प्राप्त होतो. पण प्रामाणिक प्रयत्न असावा. विठ्ठल नाथ महाराजांनी असं उदाहरण घेतले. थिल्लरीचा तरंगजान वांची अजरामरपण जव थिल्लरासी ए मरण तेत कोच कोण वाचवी प्राण तरंगा. एक डबकं एवढं होतं, वारं आलं आणि त्याच्यामध्ये अशा लाटा निर्माण झाल्या. मग ते लाटा म्हणू लागल्या एकूण एकीला, अगं आता मी बघ की नाही, आता 2025 आहे की नाही, 26पर्यंत मोदी साहेबाला पुन्हा बघणार आहे मी. काय म्हणू लागली, एकूण एकीचं संभाषण होतं ते. मग दुसरीनं म्हणली, अगं तू तर त्यांनाच बघतील, मी पुढच्या पंचवार्षिक योजनेपर्यंत मी राहणार आहे. पण गंमत अशी झाली, 8 दिवसात असं ऊन पडलं, त्या डबक्यातलं सगळंच पाणी आटलं. तरंग कुठे गेले प्रमोद महाराज, तरंग कुठे गेले म्हणजे चोडीला गेले महाराजापाशी. जिथे डबकंच आटलं तिथं तरंग आटतील, याच्यात काय नवल आहे. तसा हा मृत्यूलोक, या मृत्यूलोकाचं गीतेमध्ये वर्णन असं आहे, दुःखालयम अशाश्वतम. काय गीतेची भाषा गोड आहे बघा. सगळं अशाश्वत आहे म्हणजे नाशिवंत आहे आणि दुःखालय आहे. तुम्ही नाव वाचत असाल कुठे सिटीला गेलो तर, वस्त्रालय, औषधालय. औषधालय तिथं काय मिळते, बिड्या मिळतात तिथं औषधालयामध्ये. आणि किराणा दुकानावर खोकल्याचं औषध मिळते. औषधालय म्हणलं की तिथं औषधं मिळतात, वस्त्रालय म्हणलं की तिथं वस्त्र मिळतात. तसं या पूर्ण लोकाला गीतेनंच अर्थात भगवान कृष्ण परमात्म्यानं नाव दिलेलं आहे दुःखालय. इथं या लोकांमध्ये दुःखाशिवाय दुसरं बघायलाच मिळणार नाही.
जो देखे सो जो देखे सो दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया। अरे तुला पाहिलं अहो म्हणले संन्यासी आहेत, हा ते दुःखीच आहे, हे ग्रस्त आहे दुःखीच आहेत, राजा आहे दुःखी आहे, प्रजा आहे दुःखी आहे, कोणी असा लोकच जर दुःखाय असेल तर दुःखच होणार आहे. पण तुकाराम महाराज सांगतात आम्ही या नामाला कंठात धरण्याचा परिणाम असा झाला आम्हाला का आम्ही या दुःखातून आम्ही पलीकडे गेलेलो. मग तुकाराम महाराज तुम्हाला हे पलीकडे जाण्यासाठी ज्यावेळेस नदी असते, एखादी मोठा प्रवाह असतो, पलीकडे जाण्यासाठी नाव लागते की हो. गाथा वाचावं लागतो बा. पारायण करायचं म्हणून गाथा वाचणं बरंच आहे, संतांच्या मुखातून आलेले ते शब्द आहे म्हणून ठीक आहे, पण थोडंसं अर्थदृष्टीनं त्यात बघून जर आपण चिंतन केलं तर खूपच आनंद मिळतो. तुकाराम महाराजांनी काय सांगितले, प्रमोद गुरुजी, नाव धड करा सहस्र नामाची. नाव जे परतीराला नेती ती कशी पाहिजे, त्याला छिद्र छिद्रवाली नाव पाहिजे का एकही छिद्र नावेला नसावं अशी नाव पाहिजे. पलीकडे जायचं असेल तर, उडून मरायचं असेल तर मग काय नाही, खूप आपण पाडावं अजून 2-4 त्याला मरायचं ठरवलं असलं तर. पण जर परतीराला जायचं असेल तर पहिलं शोधावं की नाव धड आहे का नाही. आता इथं किती गोड चिंतन आहे. आता सगळेच माझ्यापेक्षा खूप मोठे विद्वान आहेत, महाराज आहेत. हे मला थोडंसं आनंद असा वाटतोय की माझं काही चुकलं असेल तर कृपया तुम्ही मला फोनवर बोला, सांगा, इतकं सांगा, मी ते मान्य करायला तयार आहे. संत वाङ्मयाचा किती सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. नाव धड करा सहस्र नामाचे. भगवंताचं नाम हे जोनी कोणी एक नाव आहे. नाव म्हणजे परतीराला नेणारी नाव आहे. पण तुकाराम महाराज दक्षता एवढी सांगतात ते धड करा तुम्ही. महाराज नाव धडच असते की हो. नाव करणारा कोणी जो असतो तो धडच करतो की छिद्रवाली नाव करतो असतो, धडच करत असतो. पण इथल्या नावेला छिद्र तुम्ही पाडू शकता म्हणून धड करा. बरं का शिवाभाऊ, आता हे चिंतन करणारी मंडळी आहे, चातुर्मास केलेले, आम्ही कुठे गेले नाही, कुठे ऐकलं नाही. महाराज हे कसं तुम्ही आमचं ऐकता, आमचं आम्हालाच नवल वाटतंय. एकदा नाव जर भगवंताचं असेल आणि ती जर नाव आम्हाला परतीराला नेणारी असेल तर तिला काय धड करायचे. काय महाराज राम महाराज ती धड आहे. पण आम्ही इतके गचाळ आहोत, इतके आता कोणत्या शब्दात म्हणावं, आता एवढे नालायक आहोत आपण. मी आहे त्याच्यात, तुमच्यात ते मीच आहे. हां जड आहोत. हां ते तुकाराम महाराजला सुद्धा उचलं ना आले आपण. कोण उचलील बाबा आपल्याला इतके जड झाल्यावर.
नाव धड करा सहस्रनामाची. नाम ही नाव आहे, निश्चित परतीराला नेणार आहेत, पण तिला धड ठेवा तरी. मग तिला आम्ही धड ठेवण्यासाठी काय करावं आणि धड होत नाही याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, दोन गोष्टीचं चिंतन करू. कीर्तन संपलंय बरं का. म्हणताला तर हे लईच मस्त आराम उभं राहिले, पाण्याचा थेंब अंगावर येणं आलाय, हे लांबीत ते की अजिबात नाही. माझ्याकडे जेवढं होतं तेवढं संपत आलंय जवळजवळ. आणि तुम्ही गडबडीनं म्हणलं तर आताही संपत आहे, काय अडचण नाही त्याचं. पण एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपण जे करत आहोत, ही जी साधना आपण करतो त्या साधनेमध्ये नावेला छिद्र पाडणं म्हणजे काय आणि नावेला धड करणं म्हणजे काय, अतिशय गोड विचार आहे. सध्या सांप्रत कालामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रमोद गुरुजी, आपण एक कीर्तन रूपी ही नाव आहे, नामस्मरण रूपी नाव आहे. नाव ही परतीराला नेते, त्याचा चालक मालक सगळे भगवान परमात्मा आपल्याला सहकार्य करतो, गोष्ट खरी आहे. पण नाव धड ठेवणं हे मात्र आपल्या हातात आहे. नाव धड असणं म्हणजे काय आणि नावेला छिद्र पडणं म्हणजे काय. त्या नामाच्या मोबदल्यामध्ये एखादी संसारातला विषय मागणं, नावेला छिद्र पाडला आपण. येते का त्यांना बापू? हे गांभीर्याचा प्रश्न आहे. सध्या सांप्रत कालामध्ये अगदी राक्षसासारखा तोंड वासून हा प्रश्न आहे. सगळ्या वारकरी संप्रदायावर आक्रमण केले याच एका गोष्टीनं. म्हणून तुकाराम महाराज एवढी दक्षता या एका उदाहरणानं आपल्यापुढे व्यक्त करतात. नावेला जर छिद्र असतील तर ती नाव कधीच तुम्हाला परतीराला नेणार नाही. आणि नाव जर धड असेल तर महाराज भले तुम्ही बुडणार तर नक्की नाही, परतीराला जाईल, थोडा वेळ लागेल, खाली कुठं लागेल ती, पण नाव बुडू देणार नाही. मग ही नाव जर अशी असेल तर त्याला आम्ही तिला छिद्र पाडतो म्हणजे काय करतो, नामाच्या मोबदल्यामध्ये मागतोत. आम्ही कीर्तनकार म्हणून मागतो. अजून कोण कोण आता कीर्तनाला पोषक कोण कोण आहेत? या नावेला आम्ही स्वतः जर छिद्र पाडू तर नावेनं काय करावं? आपल्या हातानं छिद्र पाडणे. म्हणून एक प्रमाण मला नेहमी गाथ्यातलं इतकं गोड लागते प्रमाण. एवढे भजनं, एवढे सप्ताह, एवढे कीर्तनं, एवढं अगदी मी तर म्हणतो मोतीराम महाराजांच्या काळात फार सप्ते कमी होते. आत्ता त्यांच्या चरित्रामध्ये नोंद आहेत एक 400-500 महाराजांचे नियम होते. आता आमच्या प्रमोद गुरुजीला 500 तर 6 महिन्यात नियम आहेत तेवढे. वाढले कीर्तन मान्य आहे आपल्याला. पण पूर्वी कालामध्ये जे कीर्तनातून जे स्थित्यंतर होत होतं, लोकांचं परिवर्तन जे होतं, ते परिवर्तन माझ्या दृष्टिकोनातून फार कमी झाले. ज्याला आउटलेट म्हणू आपण, याच्यासाठी एक स्वतंत्र विषय बरं का माझा प्रमोद गुरुजी. एखादी कारखाना, एखादी उद्योजक उभा करतो, त्या कारखान्यात लागलेलं रॉ मटेरियल आणि त्या कारखान्यातून प्रॉडक्ट झालेले जी वस्तू, याचा नेहमी ताळमेळ तो मॅनेजरला होत असतो. म्हणून त्याला 5-5 लाखाचे पॅकेज देतो तो उद्योजक, कारखाना घाट्यात येऊ नये म्हणून. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मॅनेजरच तयार होऊन आले कोणी. राम महाराज ही शोकांतिका आहे. रॉ मटेरियल काय आहे आणि याच्यातून आउटपुट काय चाललं त्याचं कोण सांगते? खरं तर हे गाववाल्यानं करायला पाहिजे बरं का गुरुजी. आता कुठे आहेत गुरुजी आमच्या? गुरुजी आमच्या गावामध्ये 50 वर्ष झाला सप्ताह होता, अद्यावत तो चालू आहे. तर 50व्या वर्षी आमच्या गावात स्थित्यंतर काय झालं, माळकरी वाढले का पहिल्याने माळी काढल्या. हे आउटलेट आहे, या सप्ताहाचं आउटलेट आहे. कारखान्यात ऊस एवढा झाला, साखर एवढी झाली, रॉ मटेरियल इतक्या लोकांच्या पगारी देऊन कारखान्याला शिल्लक काय राहिलं, हे जसं तो मॅनेजर दाखवतो तसं गावोगावच्या सप्ताह करणारी जी समिती आहे त्यांनी सुद्धा या मॅनेजरचं पद भूषवावं आणि आपल्या गावातला लेखाजोखा काल्याच्या दिवशी महाराजांच्या हातात द्यावा. विठ्ठल
ते न देताना हे द्या. महाराज आमच्या गावाचं भाग्य आहे, तुम्ही इतके दिवस आमच्या गावामध्ये येता. पहिले 10 माळकरी होते, आता या 50व्या वर्षाखाली जवळपास 50-60 माळकरी झालेत. आम्हाला दुसऱ्या गावाचा एक सुद्धा टाळकरी बोलायची गरज नाही. आमच्या गावातलेच वादक आहेत, गावातलेच टाळकरी आहे. हे आउटपुट आहे त्या सप्ताहाचं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ही जी नाव आहे ती धड करा. एक प्रमाण तुम्हाला म्हणणार होतो, सांगणार होतो मी ते. कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ आणि केला पद्मनाभ सेवा ऋणी. आज आमच्या कीर्तनानं भगवान परमात्मा ऋणी होत नाही. नाथ महाराजांच्या कीर्तनानं ऋणी झालाय, तुकाराम महाराजांच्या कीर्तनानं ऋणी झालेला आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनानं देव ऋणी झालेला आहे, सेना महाराज, सावतामाळे महाराज सगळ्यांनी कीर्तन केले, देव ऋणी झालेला आहे. आज आम्ही ऋणी करत नाही, देवाच्या हजारो करोडो ऋणानं आम्ही बांधल्या चालत, पाताळात चालत. देवानं निर्णय दिले, त्याची काय आम्ही फलश्रुती काय केलं देवाला त्याच्याबद्दल आपण तर काही नाही. म्हणून केला पद्मनाभ सेवा ऋणी. कामनेचा जोपर्यंत त्या साधनेला असा स्पर्श होत नाही तोपर्यंत ते साधन बलवान असते. त्या साधनेला कामनेचं जर छिद्र पडलं, जसं उदाहरण आता चालू आहे आपलं, नावेला जर एक जरी छिद्र पडलं तरी महाराज पुरेसे नाव बुडायला. ते आमच्या अंतःकरणाला किती छिद्र आहे. आम्हाला मान मिळाला पाहिजे, छिद्र आहे त्या नावेला. आम्हाला पैसा मिळाला पाहिजे, छिद्र आहे. लोकांनी आमची वाहवा केली पाहिजे, छिद्र आहे. आमचे पॉम्पलेटमध्ये फोटो दिले पाहिजे, छिद्र आहे. आता काय किती छिद्र आहेत. कोण्या छिद्रातून कुणीकडे गळून पळाले की आपण पतायला लागणार आणि इकडे तर आपण आमचा परमार्थ खूप चांगला आहे. अरे त्या छिद्रातून कुठं गळून गेलाच राजा पताही नाही तुला. म्हणून नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. असं त्या नावेत सामर्थ्य आहे. पण कृपा करून त्या नावेला एकही छिद्र पडू देऊ नका. ही अत्यंत करुणेनं तुकाराम महाराजांनी आपल्याला ही सूचना केलेली आहे. मग तुकाराम महाराज तुम्ही म्हणाल तशी जर साधना आम्ही केली तर आमच्यामध्ये कोणतं बळ प्राप्त होईल. अरे बळ एवढं प्राप्त होईल, काळाच्या
जाचा क्षीण बीज जाचा क्षीण तेची फळ बीज जाचा बीज जाचा क्षीण तेची फळ बीज जाचा तेची फळ झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड देवी पुरविले कोड देवी पुरविले कोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड साधना सांगितली ती साधना ते अर्थात ते नाम आम्ही कंठात धारण केलं तर त्याची फलश्रुती काय. शेवटच्या चरणात महाराज अत्यंत ज्याची सर्व जगाला भीती आहे, पूर्ण तिन्ही लोकाला ज्याची भीती आहे, असा जो काळ त्याच्या तोंडावर मारण्याची हिंमत आमच्याकडे येते. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. माणसाच्या तोंडावर मारणं अवघड का पाठीवर मारणं अवघड? कसं सोपं जाते. पाठीवर मारणं, मागून आलं आणि बुकी घातली पाठीमध्ये काही, पण समोर येऊन त्याच्या तोंडात गालामध्ये मारणं हे सामान्य नाही. आणि त्यातल्या त्यात काळाच्या तर सामान्यच नाही ही गोष्ट, कारण काळानंच सगळ्याला मारलेलं आहे. निहाळी पा केवडा पसरला से चवडा करुनिया माझी वडा आकारू गज. पूर्ण या तिन्ही लोकाला काळानं गिळलेलं आहे. अरे गिळिले संसारी काहीतरी राखा खरी, दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. एवढा मोठा हा जबरदस्त काळ इंद्रादिक देवांना गिळणारा, ब्रह्मदेवाला गिळणारा. कैसे थोरियेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा तो पुनरावृत्तीची आमापाशी ग झाला. हे काळाची सत्ता आहे. आणि अशा काळाच्या तोंडावर समोर जाऊन मारणं हे सामान्य गोष्ट नाही, पण या नामाच्या बळावरती तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हे करू शकता. का म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी. अरे नाम हे मोठा बाण आहे, शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान. म्हणून असे बाण तुमच्या भात्यात भरा. कोणता भाता आहे? अंतःकरण हे भात आहे, त्याच्यात भरा. ज्या ज्या वेळेस काळे नुसता बाण दाखवा, त्या काळाची हिंमत नाही. दड 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 दुड 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 पळत सुटला कळी काळा बापडी यारे. एवढं सामर्थ्य या वैष्णवामध्ये आहे. म्हणून
आजच्या या सेवेच्या निमित्तानं परमपूजनीय बालाजी गुरुजी यांचं देहावसान झाले. त्यांच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. खरं तर पाऊस किती येते की वाटलं, पण एक तर काय पंजाब डकचा यांनी काय सोल्युशन घेतलं होतं का काय कुणाच ठाऊक आहे. पाणी नक्की येणार आहे यांना माहीत होतं, म्हणून ती अगोदरच सुरक्षा केली. आनंदानं आपण इथं जेवू शकतो तसं व्यवस्थित ही जागा आहे. कीर्तन थोडंसं माझ्या मते लांबलेलं आहे, अर्धा तास लांबलेलं आहे, पण मला मोह अनावर झाला. कारण असा चान्स पुन्हा आता मला असं काय कीर्तन करून तरी काय मिळवायचं महाराज, हे नाव धड करायचं बघायचं. प्रामाणिक हेतू ठेवा माणसानं, परमार्थात प्रामाणिक असावं, परमार्थामध्ये डुप्लिकेट नसावं बघा. आणि डुप्लिकेट म्हणलं की कवार तरी वरचा रंग निघून जात आहे. ते डुप्लिकेट म्हणलं की रंग लावलेला असतो, आणि लावलेला रंग काय असते. आता मी काळा आहे, मी किती गोरेपणाचं लावलं तर ते कसं टिकल होते, पाण्यामध्ये गेले की जाते निघून ते. तसं कुठल्या तरी जीवनामध्ये पुढे प्रसंग येऊन आपलं मूळ रूप प्रगट होण्यापेक्षा जे आपलं मूळ रूप आहे ते प्रगट देवापुढे राहू द्या. आणि देवाला सतत विनंती करा की देवा, ज्या नामानं एवढे प्रभावी असे प्रकारची साधनं होऊ शकतात, एवढा विक्रम काळावर सुद्धा मिळू शकतो, ते नाम आमच्या कंठामध्ये कसं राहील याची कृपा संत महात्मे तुम्ही करा, भगवान तुम्ही करा, अशी प्रार्थना करून सेवेला विराम.